नमस्कार. मी संजय सोनवणी. नाशिक विकास पेजवर आपल्याशी शिक्षण विचार या विषयावर मुक्त चिंतन मांडताना मला मनस्वी आनंद होत आहे. शिक्षण हा मानवी जीवनातला, मानवी पिढ्या घडवणारा, मानवी समाज, संस्कृती आणि मानवी समाजाचे एकंदरीत दिशा, भवितव्य ठरवण्यासाठीचा अत्यंत महत्त्वाचा असा शिक्षण हा गाभा आहे. प्राचीन काळापासून आदी मानव जेव्हा होता त्या आदी मानवाच्या काळापासून शिक्षणाची सुरुवात झाल्याचं आपल्याला दिसून येईल. अर्थात ते शिक्षण हे अत्यंत अनौपचारिक परंतु जगण्यासाठी अत्यंत गरजेचं होतं. म्हणजे उदाहरणार्थ हिंस्र प्राणी कोणते, उपयुक्त वनस्पती कोणत्या, उपयुक्त फळं कोणती, उपयुक्त कंद कोणते, शिकार कशी करायची, हत्यारं कशी बनवायची, माग कसा काढायचा, आणि हे जे जगण्यासाठीचं आवश्यक जे गरजेचं होतं ते लहान मुलांना लहानपणापासूनच शिकवलं जायचं. जे ज्येष्ठ लोक आहेत टोळीमधले, ते टोळीमध्ये ज्येष्ठ विद्यार्थ्यांना म्हणजे मुलांना गोळा करून त्यांना शिकवायचे. त्यातून लढवई टोळी पुढची पिढी निर्माण व्हावी, अजिंक्य पिढी निर्माण व्हावी, शत्रू टोळ्यांवर तिने मात केलीच पाहिजे, शत्रूला धडा शिकवलाच पाहिजे आणि आपलं स्वतःचं टोळीचं वर्चस्व ठेवलं पाहिजे. हा शिक्षणाचा आदिम काळापासूनचा हेतू होता. आजही त्या मूलभूत हेतूमध्ये फारसा बदल पडल्याचं आपल्याला दिसणार नाही. कारण आपण आता माध्यमं बदललेली आहेत, दिशा बदललेली आहेत आणि अत्यंत वेगवेगळे मार्ग शिक्षणासाठी वापरले जात आहेत. आणि आता करोनामुळे तर आपण पाहतोय की शिक्षण कसं शिकवलं जातं. सध्या या सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हणजे झूम असेल किंवा असेल या माध्यमातून शिक्षक शिकवतात, विद्यार्थी समजून घेण्याचा प्रयत्न करतात, अभ्यास करतात. माध्यम बदलले परंतु शिक्षणाची पद्धत तीच राहिली आहे हे आपल्या लक्षात येईल. आज जर भारतातलं शिक्षण जर पाहिलं प्राचीन काळापासूनचं तर फार गौरव केला जातो. अनेक लोक त्याच्या आजही त्याच्याबद्दल फार अभिमानाने, गौरवाने त्या शिक्षण पद्धतीबद्दल बोलत असतात. ती म्हणजे गुरुकुल पद्धती. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचा असा समज आहे की आपल्याकडच्या नालंदा, तक्षशिला हे विद्यापीठं म्हणजे ज्ञानाची अत्यंत उत्तुंग शिखरं होती, असा आपला एक समज सर्वसाधारणपणे बहुतेकांचा असतो. आणि असं काही दाखवलं जातं की जणू काही भारतीय शिक्षण पद्धती, गुरुकुल पद्धती हीच उत्कृष्ट पद्धत आहे, हीच श्रेष्ठ पद्धत आहे असं सांगितलं जातं. अरे ठीक आहे, ते कोणाला काय वाटावं हा ज्याचा त्याचा भाग झाला. वास्तव काय आहे ते फार वेगळं आहे. कारण या विद्यापीठांमध्ये सुद्धा जे शिकवलं जात होतं ते हे धर्मशिक्षण महत्त्वाचं होतं. न्यायशास्त्र, अलंकारशास्त्र आणि तत्त्वज्ञान आणि वादविवाद चर्चा कशी करावी या संदर्भात जे काही शिकवलं जायचं ते शिकवलं जायचं. शस्त्रास्त्रांचं शिक्षण देण्याची वेगळी व्यवस्था होती, मल्लविद्येचं शिक्षण देण्याची व्यवस्था वेगळी होती. आणि लिहिण्या वाचण्याचं जे शिक्षण आहे, लिखाण वाचन फक्त म्हणजे गणित आणि किरकोळ अंकगणित हे मात्र सर्वत्र होतं. असा जो आपल्याकडे समज आहे की शिकायला बाकीच्यांना बंदी होती आणि ठराविक म्हणजे वैदिक लोकांनाच फक्त शिकता येत होतं, बाकीच्यांना नव्हतं, असं काही नाही आहे. वैदिक लोकांना फक्त मर्यादित असलेलं म्हणजे त्यांच्यापुरतंच सीमित असलेलं किंवा त्यांनाच अधिकार असलेलं शिक्षण फक्त त्यांच्या धर्माचे जे धर्मग्रंथ आहेत म्हणजे वेद असतील, जे ब्राह्मण ग्रंथ असतील, हे जे ग्रंथ आहेत किंवा स्मृती असतील याचं शिक्षण ते त्यांच्यापुरतं मर्यादित होतं. आणि ते स्वाभाविक आहे कारण तो त्यांच्या धर्माचं शिक्षण त्यांच्यापुरतं मर्यादित असणार, यात काही वावगं नाही. इतरांना जे शिक्षण होतं त्यांना लिहिणं वाचण्याच्या पलीकडं फारसं शिकवलं जात नव्हतं. पण त्यांना शिकवलं जात होतं का? हो, शिकवलं जात होतं. 10व्या शतकापर्यंत जे सर्वसामान्य हिंदू का बहुजन ज्याला आपण म्हणतो, मी हिंदू ज्यांना म्हणतो त्या हिंदूंना अत्यंत उच्च दर्जाचं शिक्षण त्यांना उपलब्ध होतं. ते मठांमधनं उपलब्ध होतं, ते मंदिरांमधनं उपलब्ध होतं आणि ते शिक्षणातनं त्यामुळेच कालिदास वगैरे, भौभूतीसारखे, शूद्रकासारखे जे महाकवी किंवा नाटककार जे झाले त्यामुळेच होऊ शकले. तंत्रशास्त्राचे असंख्य ग्रंथ लिहिले गेले, आगमशास्त्रांचे असंख्य ग्रंथ लिहिले गेले. आणि 10व्या शतकानंतर मात्र अवनतीचे दिवस आले आणि
मर्यादित आणि कारण लोक भक्ती मार्गाला जास्त लागले. भक्ती मार्गाचं गारूड एवढं मोठं पडलं, संतांची फार मोठी फळी निर्माण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. पण त्यांना त्यांचे अभंग लिहितात होते, मग चोखामेळा असो किंवा तुकाराम असो किंवा नामदेव असो. त्यामुळे लिहिता वाचता येत नाही हे खरं नाही. ब्रिटिशांनी 1817 ते 1820 ते 1830 या काळामध्ये सर्वेक्षण केलं होतं एल्फिस्टनने. त्या काळामध्ये प्रत्येक गावामध्ये एक शिक्षकी का होईना शाळा होती. ज्याला शिकायचे त्याला शिकवलं जात होतं. आणि अशा शाळांचा जे पूर्ण अहवाल त्याने तयार केला, ती 15 ते 35 असे विद्यार्थी असायचे. ते काही सरकारतर्फे ते शिक्षण नसायचं, सार्वत्रिक नव्हतं. ज्याची इच्छा असेल तो स्वतः फी द्यायचा आपल्या ऐपतीप्रमाणे. आणि 4 ते 6 रुपये पगार शिक्षकाचा असायचा. आणि शिक्षक ब्राह्मणच असायचे असं नाही, ते सर्व जाती जमातीतले असायचे. भंडारी असायचे, कुणबी असायचे, शिंपी असायचे, असे वेगवेगळ्या जातींमधले शिक्षकसुद्धा असायचे. आणि विद्यार्थीसुद्धा वेगवेगळ्या जातीतले असायचे. अस्पृश्यांना मात्र शिकायला बंदी होती, स्त्रियांनासुद्धा शिकायला बंदी होती. जे सरंजामदार आहेत किंवा उच्च पदांवरचे जे लोक आहेत त्यांच्या महिलांना घरामध्ये घरगुती पद्धतीचं शिक्षण देण्याची पद्धत होती. त्यामुळे शिक्षण नव्हतं अशाला काही भाग नाही आहे. पण लक्षात ठेवा, ते शिक्षण फक्त लिहिता वाचता येण्यापुरतं मर्यादित होतं. आणि दुसरी गोष्ट, जे गरजेपुरतं गणित होतं म्हणजे अंकगणित म्हणून आपण त्याला, तेच फक्त मर्यादित होतं. कारण कोणाला याच्यापेक्षा जास्त आपल्याला शिकायची गरज आहे याची जाणीव नव्हती. किंबहुना शिक्षकांनाही त्याची जाणीव नव्हती. किंबहुना समाजामध्ये शिक्षणाबद्दलचं जे व्यापक तत्त्वज्ञान निर्माण व्हायला पाहिजे होतं, समाजाचीच जी एक गरज निर्माण व्हायला पाहिजे होती, समाजानेच आपल्या पुढच्या पिढ्यांची बौद्धिक क्षमता प्रगल्भ त्याला करण्यासाठी किंवा ज्ञानवंत करण्यासाठी जी शिक्षणाची पद्धत निर्माण करायची इच्छा आणि कृती करायला पाहिजे होती, ती केली नाही. ही वास्तव आहे. याचा जबाबदार सर्व समाज आहे. याला आपण कोणा एकाला जबाबदार धरू शकत नाही. फक्त वैदिक शिक्षण किंवा वेदांचं शिक्षण नव्हतं म्हणून आपण कोणाला तरी शिव्या देतो, त्याला काही अर्थ नाही. ते नव्हतं आणि असतं. ज्यांना वैदिक शिक्षण उपलब्ध होतं त्यांनी तरी काय दिवे लावले. त्यांनी घोकमपट्ट्या करून, पाठांतर करून, धर्मशिक्षण घेऊन, फक्त लोकांचं पौरोहित्य करून आपली पोटं भरण्याच्या पलीकडं किंवा प्रशासकीय नोकऱ्या म्हणजे मंत्रिमंडळामध्ये असतील किंवा अधिकारी पदावरच्या असतील, या नोकऱ्या मिळवण्याच्या पलीकडं त्या शिक्षणामध्ये काय ज्ञानात्मक भर घातली किंवा बौद्धात्मक भर घातली किंवा जागतिक ज्ञानाला तोंड देता येईल अशा प्रकारचं कोणतं ज्ञान निर्माण केलं असं चित्र आपल्याला दिसत नाही. कारण पूर्ण भारताची जी सामाजिक मानसिकता आहे, ही मानसिकता शैक्षणिकदृष्ट्या खऱ्या अर्थाने प्रगत आणि प्रगल्भ नव्हती. आजचं जर आपण शिक्षण पाहिलं, मेकॉलेमुळं आलं असं आपण म्हणतो. मेकॉलेमुळे आलं ही वस्तुस्थिती आहे. मेकॉलेचा हेतू मर्यादित होता. ब्रिटिश संख्येने कमी होते, भारतावर सत्ता गाजवायची होती, त्यांना कर्मचारी वर्ग पाहिजे होता. मग कर्मचारी वर्गात त्यांनी तयार करण्यासाठी म्हणजे कारकुनी वर्ग तयार करण्यासाठी शिक्षण पद्धती निर्माण करायचं ठरवलं. म्हणजे ढोबळमानाची जी ढोबळ पद्धती शिक्षण पद्धती होती, त्याच्यामध्ये शैक्षणिक दृष्टिकोन ज्याला आपण म्हणतो, तो शैक्षणिक दृष्टिकोन त्या शिक्षण पद्धतीत नव्हता. कारकून निर्माण करणं हा एकमेव हेतू त्याच्यामध्ये होता आणि त्यानुसार त्याने शिक्षण सुरू केलं. दुसरी गोष्ट अशी, संस्कृत महाविद्यालयावर बंदी घाला, पर्शियन महाविद्यालयांवर बंदी घाला, हे त्यानेच सांगितलं. याचं कारण असं आहे की संस्कृत विद्यालयांमध्ये म्हणजे जिथे फक्त वैदिकांनाच प्रवेश होता संस्कृत महाविद्यालयामध्ये, लक्षात ठेवा, दुसऱ्यांना प्रवेश नव्हता, त्या महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनीच मेकॉलेकडे अर्ज केला की आम्ही हजारो लोक बेरोजगार आहोत, इथे विद्यापीठात संस्कृत विद्यापीठात शिकून आम्हाला नोकऱ्या मिळत नाहीत, त्यामुळे आम्हाला नोकऱ्या देण्याची काहीतरी व्यवस्था करण्यात यावी, आम्हाला शिष्यवृत्त्या देण्याची जी व्यवस्था करण्यात यावी. राजा राममोहन राय यांनी 1823 सालीच ब्रिटिशांकडे मागणी केली होती की सर्व संस्कृत महाविद्यालय भारतातली बंद करण्यात यावी, त्यांची अनुदानं बंद करण्यात यावी. कारण ब्रिटिश गव्हर्नमेंट संस्कृत महाविद्यालयांना अनुदान देत होतं, परंतु ते अनुदान बंद करावं अशी राजा राममोहन राय यांनी मागणी केली. एक वास्तव आहे. मेकालेचं काय म्हणणं होतं की इंग्लंडमध्ये बायरन, शेक्सपियर किंवा कोणती एक सामान्य लायब्ररी इंग्लंडमधली जरी समोर ठेवलेली संपूर्ण भारतीय संस्कृत साहित्य जर समोर ठेवलं तर ते
त्याच्या 10% सुद्धा त्या संस्कृत साहित्याची लायकी भरणार नाही. कारण त्यात बायरन नाही, त्याच्यामध्ये शेक्सपियरच्या तोडीचं नाटककार नाही, त्याच्यामध्ये मेटाफिजिक्स नाही, फिजिक्स नाही, अवकाशशास्त्र नाही. म्हणजे विज्ञानाच्या कोणत्याही ब्रँचेस सुसंगत पद्धतीने किंवा मॅथमॅटिक्ससुद्धा सुसंगत पद्धतीने यांच्याकडे नाही. त्यामुळे हे संस्कृत ग्रंथांना ठेवण्याची काहीही आवश्यकता नाही, असं त्यांनी म्हटलं. दुसरं मेकॉलेचं म्हणणं होतं की इंग्रजी माध्यमातूनच शिक्षण द्यावं, कारण इथल्या लोकांना, इतर देशीय या काळ्या लोकांना आपण इंग्रजी मध्ये शिक्षण जर दिलं नाही तर त्यांच्या या देशी भाषेत ज्याच्यात काही दमच नाही अशा भाषांमध्ये त्यांना आपण शिक्षण देण्याचा खर्च आपण इंग्रजांनी का करावा, हे त्याचं म्हणणं होतं. तो ब्रिटिशांचा प्रतिनिधी होता, त्यामुळे त्याचा दृष्टिकोन तसा असणं स्वाभाविक होतं. पण प्रिन्सेप एक ब्रिटिशच होता, प्रिन्सेप नावाचा फार मोठा विद्वान, ज्याने ही आपली ब्राह्मी आणि खरोष्टी लिपी वाचायचं अलौकिक काम केलं. त्यामुळे आपल्याला आपलीच भाषा समजली. त्या प्रिन्सेपने मात्र खंदा विरोध केला आणि प्रिन्सेप म्हणाला की मातृभाषेतच शिक्षण दिलं गेलं पाहिजे, कारण मातृभाषेत जर शिक्षण नसेल तर आकलन हे नीट होणार नाही, आणि आकलन नीट झाल्याखेरीज शिक्षणाला अर्थ राहत नाही. समज जर नाही तर ते शिक्षण घेणं म्हणजे दुरस्थ, म्हणजे धुक्याच्या काचेतनं जगाकडे पाहण्यासारखं होईल. मातृभाषेतनं तो सरळ थेट दृष्टीने पाहू शकतो. त्यामुळे मातृभाषेतनं शिक्षण दिलं पाहिजे. म्हणजे 7वीपर्यंत शिक्षण तरी मातृभाषेतच असलं पाहिजे, नंतर पुढे त्याला इंग्रजीत सुद्धा शिक्षण घेण्याची सोय केली पाहिजे. प्रिन्सेपचं म्हणणं ब्रिटिशांनी मान्य केलं. त्यांनी संस्कृत महाविद्यालय बंद केलं नाही, पण अनुदान बंद केलं. पर्शियन महाविद्यालयंसुद्धा चालू ठेवली, पण अनुदान बंद केलं. आणि ही मेकॉलेप्रमाणे शिक्षण पद्धती थोडेफार फुटकळ बदल करून अस्तित्वात आणली. तिचा उद्देश फक्त आणि फक्त कारकून निर्माण करणं हा होता. बुद्धिमान लोक, ज्ञानवंत लोक, प्रतिभाशाली लोक, प्रगल्भ लोक, विज्ञानाची झेप घेऊ शकणारे लोक निर्माण करणे हा शिक्षणाचा हेतू नव्हता. आणि गंमत लक्षात ठेवा, स्वातंत्र्यानंतर आज आम्ही 2021 साली आलो, परंतु आमच्या शिक्षणाच्या मूलभूत उद्देशामध्ये आजही फरक पडलेला नाही. पोटासाठी शिक्षण, नोकरीसाठी शिक्षण हाच आमच्या शिक्षणाचा मूलमंत्र आहे. जेथे स्कोप आहे तिकडे विद्यार्थी धडाधड ॲडमिशन घेतात, क्लासेस लावतात, डिप्लोमा करतात, कॉलेज करतात किंवा डिग्र्या घेतात, पोस्ट ग्रॅज्युएशन होतात, आपण डॉक्टरेटही करतात. परंतु स्कोप असेल तिकडे, लक्षात ठेवा, स्कोप हा शब्द इतका घातक आहे भारतीय लोकांच्या दृष्टीने. स्कोप, जिथे स्कोप आहे तिथे. आता मध्यंतरी आपल्याला माहिती असेल की IT फील्ड म्हणजे संगणक शास्त्रामध्ये, संगणक प्रणाली उद्योगामध्ये जरा थोडंसं स्कोप मिळायला लागला, जास्त पगार मिळायला लागले, सोपी कामं मिळायला लागली, आरामाची कामं मिळायला लागली. तुम्हाला सांगतो, टॉम डिक हॅरी और एव्हरी बॉय नेक्स्ट डोअर स्वतःला IT तज्ज्ञ समजायला लागला. आणि IT तज्ज्ञ म्हणजे काय, त्याला ती भाषा येत होती, ती भाषणारे लोक कमी होते, त्यामुळे स्कोप मिळाला. धडाधड त्यांना जॉब मिळत गेले. जोपर्यंत जॉब मिळत होते तोपर्यंत प्रत्येकजण जो तो ऊट सूट त्याच्या मागे लागत होता. त्याच्या आधी इंजिनिअरिंगची ती स्थिती होती, सिव्हिल इंजिनिअरिंगची ती स्थिती होती. नंतर सिव्हिल इंजिनिअरिंग ढपली, मेकॅनिकल इंजिनिअरिंगला दिवस आले बरे, मग मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे आता गेले. मग मेडिकल तर काय आधीपासूनच फॉर्मात होतं, मग मेडिकलचेही दिवस जरा थोडे कमी झाले. आणि शिकून मोठा साहेब व्हायचा. काय व्हायचा आमचा शिक्षणाचा उद्देश? काय, शिकून मोठा साहेब व्हायचा, म्हणजे व्हाईट कॉलर जॉब करायचा. आम्हाला कष्टाची कामं करणं किंवा शारीरिक श्रमाची कामं करणं याची लाज आमच्या शिक्षण व्यवस्थेने निर्माण केली. लक्षात ठेवा, हे सगळ्यात मोठं नुकसान मेकावले प्रणित शिक्षण पद्धतीने केलं. शारीरिक श्रम, कौशल्याचं काम याला अत्यंत घृणेच्या दृष्टीने पाहायला लागलं. आम्ही काम जो थोडंफार आपल्या लायकीप्रमाणे कामसुद्धा करत नाही अशा व्हाईट कॉलर माणसाला सन्मान देतो, परंतु जो प्लंबर असतो, जो इलेक्ट्रिशियन असतो, जो सायकलीची पंक्चर काढणारा किंवा चाकं बदलणारा माणूस असतो, त्याच्याकडे आमचा पाहायचा दृष्टिकोन अत्यंत दूषित आणि अत्यंत घृणास्पद असतो. आम्ही त्याला दुय्यम समजतो, कमी लेखतो. आम्ही एक नवीनच वर्णव्यवस्था या शिक्षण पद्धतीने निर्माण केली. आम्हाला शिक्षणाचा अर्थ समजलाच नाही. आमचा शिक्षणाचा अर्थ एवढा झाला की पोटासाठी
काम मिळवणं, रोजगार मिळवणं. आणि त्याचाच परिणाम असा झाला, कारण प्रत्येकानेच रोजगारासाठी शिक्षण घ्यायचं ठरवलेलं असल्यामुळे आमचे शिक्षण संस्था या बेरोजगार निर्माण करणारे अवाढव्य कारखाने बनले. जगातल्या कोणत्याही कारखान्यात निर्माण होणार नाही एवढं प्रॉडक्ट, बेरोजगारांचं प्रॉडक्ट आमच्या शिक्षण संस्थाच निर्माण करतात. आणि त्याची आम्हाला काळीतकी सुद्धा खंत वाटत नाही. मग आम्ही आरक्षणासाठी म्हणतो, आपण काल आरक्षणाबद्दल बोललोच. मग आपण आरक्षणासाठी भांडणार, मग आपण जातींना दोष देणार, जन्म व्यवस्थेला जो दोष देणार, याला दोष देणार, त्याला दोष देणार. परंतु आम्ही हे लक्षात घेत नाही की आमच्या शिक्षणाच्या उद्देशातच मुळात गडबड आहे. आमचा शिक्षणाचा उद्देशच मुळात हा पोटार्थी असल्यामुळे त्याच्यामध्ये कुठेतरी सॅच्युरेशन येणार, ठराविक मर्यादेच्या पलीकडे नोकऱ्या मिळू शकणार नाहीत. आम्हाला नोकऱ्या देणारं सुद्धा बनावं लागेल. आमच्या शिक्षण व्यवस्थेत नोकऱ्या देणं, उद्योजक बनणं, व्यावसायिक बनणं, शास्त्रज्ञ बनणं, साहित्यिक बनणं, प्रतिभाशाली चित्रकार बनणं, आमच्या प्रतिभेला मुक्तद्वार देणं, एक संशोधक बनवणं, हे आमच्या शिक्षण पद्धतीत नाही. कल्पकता. शिक्षण कशासाठी असतं? खरं म्हणजे शिक्षण घरातनं चालू होतं. लक्षात घ्या, शिक्षण शाळेत गेल्यानंतर चालू होत नाही. आम्हाला असं वाटतं मुलांची प्रचंड फी भरली, 5 लाख 10 लाख फी भरली, आईबापाला धन्य वाटतं. बरं का, पालक फार दोषी आहेत. पालकांचा दृष्टिकोन हाच सगळ्यात घातक आहे. पालक काय करतात? पालकांना अभिमान वाटतो की माझा मुलगा अमुक अमुक इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकतोय, टायला घालतोय, बूट घालतोय, मस्तपैकी मॅनर्स काय भारी मॅनर्स शिकतोय, इंग्रजीत फाडफाड फाडफाड बोलतोय, म्हणजे माझ्या मुलाचं मी कल्याण केलं असा समज नकळतपणे आमच्या पालकांचा होतो. परंतु शिक्षण हे जन्माला मुलं येतं तेव्हापासून चालू होतं. गर्भात शिक्षण चालू होत नाही. हा गर्भसंस्कारवाला येडा माणूस आहे ना, तो काहीतरी सांगतो, ते काही असं काही होत नाही, असं जगामध्ये होत नाही. जर झालं असतं तर भारतातनं 51 नोबेल प्राईज विनर पैदा आतापर्यंत झाले असते आणि देशाचं चित्र बदललं असता. आम्हाला मतिमंद लोक मिळतात उलटे. आज जर आपण भारताचा जर सरासरी जर ॲव्हरेज IQ जर काढला तर ॲव्हरेज IQ आमचा हा अक्षरशः 40 50 60च्या वर जाणार नाही. ही वस्तुस्थिती आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. याचं कारण असं आहे की आमच्या शिक्षणा पद्धतीमध्ये ज्ञान हा विषयच नाही. लक्षात घ्या, आम्हाला शाळेत जातो, ठराविक अभ्यासक्रम असतो, तो काय बदलत नाही. तो अला पण तोच असतो आणि कलाही तोच असतो, क्षलाही तोच असतो. त्या मर्यादित अभ्यासक्रमाच्या चौकटीतच विद्यार्थ्याला अभ्यास करावा लागतो. त्या अभ्यासक्रमातच त्याच पद्धतीने परीक्षा द्याव्या लागतात आणि त्याच पद्धतीने त्याचं गुणांकन केलं जातं आणि त्याच पद्धतीने त्याचा मार्क म्हणजे त्याचं गुणांकन, त्याचं मूल्यांकन केलं जातं. आणि मग किती टक्के पडले यावर आपण त्याचं मेरिट ठरवतो. लक्षात घ्या, मुळात या समजुतीमध्ये फार मोठी खोट आहे. शिक्षण हे सब घोडे 12% या पद्धतीने असू शकत नाही, हे आम्हाला समजत नाही. आता ही नवीन शिक्षण पद्धती जी येते त्यात सुद्धा थोड्याफार फरकाने हीच पद्धत कायम ठेवण्यात आलेली जी आधी होती ती. त्यामुळे विद्यार्थ्यांचं कधी कल्याण होण्याची शक्यता नाही. लक्षात ठेवा, मूल जन्माला आल्यापासून त्याचं शिक्षण चालू होतं म्हणजे त्याच्या घरातल्या लोकांचं आचरण, त्याचा व्यवहार, त्याचे नातेवाईक, त्याचे मित्र, त्याचा समाज, ज्या समाजात तो राहतो, ज्या सोसायटीत तो राहतो, या सोसायटीतनं त्याचं अनौपचारिक शिक्षण चालू असतं. आणि प्रत्येक मूल एक स्वतंत्र व्यक्तिमत्व असं लक्षात ठेवा. प्रत्येक मुलाला तुम्ही जे 10 विषय किंवा 6 विषय जे काही शाळेमध्ये शिकवायला कंपल्सरी ठेवलेले असतात की ज्यात पास होणं अनिवार्य आहे, त्या विषयांमध्येच त्याला इंटरेस्ट असला पाहिजे आणि त्या सगळ्याच विषयांमध्ये इंटरेस्ट असला पाहिजे असं होऊच शकत नाही. कारण प्रत्येक व्यक्ती हे एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे. त्याच्या आवडी वेगळ्या, त्याच्या निवडी वेगळ्या, त्याचा आकलनाची क्षमता वेगळी, त्याच्या अभिव्यक्तीची पद्धत वेगळी, त्याची दिशा वेगळी आणि त्याची कल्पकता वेगळी, त्याच्या आवडीचे विषय वेगळे आणि त्याचे उद्देशसुद्धा का शिकायचं याचे उद्देशही वेगळे. परंतु आमच्या शिक्षण पद्धतीमध्ये विद्यार्थ्याला मुळात तुला काय शिकावंसं वाटतं आणि काय शिकावंसं वाटतं हा प्रश्न कोणताही बाप विचारत नाही. कोणताही बाप बघा, तुम्ही सुद्धा विचार नसेल, जर तुम्हाला मुलं असतीलच तर तुम्ही सुद्धा तुमच्या मुलाला कधी तुला बाळा काय शिकावंसं वाटतं, तुला कोणता विषय आवडतो, कधी का शिकावंसं वाटतो हे आपण कधी बोलत नाही. आणि मूल काय करतं आपण पहा, मूल त्याला समाजातनं काय घ्यायचं आणि काय नाही घ्यायचं हे प्रत्येक मूल वेगळ्या पद्धतीने ठरवतं. लक्षात ठेवा, कारण त्याचा कल वेगळा असतो, त्याची आकलनता वेगळी असते, त्याची आवड वेगळी असते. एकाच घरातले 2 भावंडं जरी असली तर त्यांच्यामध्ये फरक का असतो? तेच शिक्षण द्यायचा प्रयत्न करा, तसेच संस्कार करायचा प्रयत्न करा.
तरीसुद्धा त्यांच्या वर्तनातला जो फरक आहे, ज्याला आपण वर्तनशास्त्र म्हणतो, ते वर्तनशास्त्र हे प्रत्येकाचं वेगळं असल्यामुळे कोण काय घेईल आणि काय घेणार नाही याचा आदमास तुम्हाला लागता येणं शक्य नाही. आणि ही अशी परिस्थिती असल्यामुळे तुम्ही घरातलं वातावरण कसं ठेवता, कशा पद्धतीने मुलांना स्वातंत्र्य देता. आई वडील काय करतात, मुलांना कुतूहल असतं, मुलं जिज्ञासेने अनंत प्रश्न विचारत असतात. म्हणजे ते प्रश्न आपल्याला फार पोरकट वाटतात, स्वाभाविक आहे, कारण ते अत्यंत लहान मुलं असल्यामुळे लहान मुलाचे प्रश्न ते काही ज्ञानवंत प्रगल्भ आणि एकदम नोबेल प्राईजचे प्रश्न तो काही विचारणार नाही. तो पक्ष्यांबद्दल विचारेल, तो खेळांबद्दल विचारेल, त्या एखाद्या सिरियलमध्ये त्याला काही दिसतं त्याच्याबद्दल विचारेल, ते वेळपट प्रश्न असतील, सगळं ठीक आहे. ह्या प्रश्नांना आम्ही काय करतो, ते प्रश्न मुलांनी विचारू नयेत यासाठी आटोकाट प्रयत्न करतो. मुलांच्या प्रश्नांना आम्ही उत्तरं देत नाही. मुलांचं कुतूहलाचे पंख आम्ही छाटून टाकतो, कापून टाकतो आणि गप्प बस, तुला काय कळतं, तो आणि तुला काय करायचं आहे, काही संबंध आहे का, असं आम्ही विचारून म्हणून मुलांचं जी जिज्ञासा आहे, कुतूहल आहे, आणि खरं म्हणजे ज्याच्यात जिज्ञासा नाही, ज्याच्यामध्ये कुतूहल नाही, तो माणूस जीवनामध्ये कधीही ज्ञानार्थी होऊ शकत नाही, ज्ञान मिळवू शकत नाही. त्याचे पंखच कापले गेलेले असतात, तो उड्डाण भरू शकत नाही, तो झेप घेऊ शकत नाही. आणि अशा पद्धतीने आम्ही मुलांची घरातच वाढ करत असू तर मग शाळेत पाठवतात नेमकं काय होतं हे आपण आता पाहू. आता बघा, अगदी आजकाल तर काय फार लहानपणातच मुलांना ज्युनियर KGला वगैरे पाठवलं जातं. मोठ्या स्कूलमध्ये आईबापाचे इंटरव्ह्यू असतात, बरोबर आहे, आईबापांचे इंटरव्ह्यू येतात मुलाला ॲडमिशन द्यायची की नाही हे ठरवण्यासाठी. मग डोनेशन नंतरच्या गोष्टी आल्या, पण आधी इंटरव्ह्यू, आई वडिलांचा इंटरव्ह्यू घेतला जातो. घेतला जातो. मला एक सांगा, तुम्ही कोणत्या आईबापाने तो लाखोचं डोनेशन देत असताना तिथल्या शिक्षकांचा इंटरव्ह्यू घेतलाय बरं? घेतलाय? तिथल्या शिक्षक, माझ्या मुलाला जे शिक्षक शिकवणार आहेत त्यांच्या शैक्षणिक लायकी काय, त्यांचा दर्जा काय, हा प्रश्न आम्ही कधी विचारलाय? आम्ही कधी त्यांची परीक्षा घेतली आहे? घ्यायला पाहिजे खरं तर, कारण आज परिस्थिती अशी आहे की शिक्षकांचा दर्जा हाच चिंतनीय आहे. लक्षात घ्या, भारतामध्येच नव्हे जगामध्ये सुद्धा अनेक देशांमध्ये शिक्षकांच्या दर्जाबद्दल अत्यंत चिंता व्यक्त केली जाते, त्यासाठी प्रयत्न केले जातात. आमच्या देशात ते प्रयत्न नाहीच. आता तुम्ही TVला अनेकदा कधी कधी दाखवतात की शाळांमधल्या शिक्षकांचेच इंटरव्ह्यू घेतले की त्यांना राजधानी माहीत नसते, त्यांना पंतप्रधान माहीत नसतो, राष्ट्रपती माहीत नसतो. म्हणजे त्यांचं अज्ञान एवढं घन असतं. आणि भाषा, आता फ्युचरचं स्पेलिंगचा उच्चार फुटुरे, नेचरचा नटुरे असाही उच्चार करणारे शिक्षक जर असतील तर तुमच्या मुलांना इंग्रजी काय शिकवणार आहे? तुमचे पोरं कोणत्या दर्जाची इंग्रजी शिकणार आहे? म्हणजे खरं म्हणजे आम्ही आमच्या मुलाला शिकवणारे जे शिक्षक आहेत त्यांचा इंटरव्ह्यू काय होऊ नये. आम्हीच पॅनल किंवा पालकांनी मिळून पॅनल बनवून त्या शिक्षकांना बसवून त्यांची परीक्षा का घेऊ नये, त्यांचं ज्ञान अद्ययावत आहे की नाही, त्यांना ताजं जे संशोधन आहे त्यातलं काय माहिती आहे ते अप टू डेट आहे की नाही याबद्दल आम्ही कधी चौकशी करतो का? मुलगा पार ग्रॅज्युएटला आहे, पोस्ट ग्रॅज्युएटला गेलेला असतो, आम्ही कधीही त्याबद्दल विचार करत नाही. त्यामुळे प्राध्यापक, शिक्षक, सर त्यांच्या मर्जीला येईल ते अक्षरशः 20-20 वर्ष 30-30 वर्ष त्याच नोट्स वापरणारे शिक्षक मी पाहिलेले आहेत. आणि या शिक्षकांनी खरं म्हणजे शिक्षण व्यवस्थेचं वाटोळं केलेलं आहे. मग आता विद्यार्थ्याचं काय होणार? विद्यार्थी शाळेत गेला तर जे पालक करतात ते शिक्षक करतात. मुलांनी शाळेतल्या शिक्षकांना प्रश्न विचारले, लक्षात घ्या, तर शिक्षक काय करतात? आपल्या अभ्यासक्रमात आहे का? नाही ना, मग विचारू नको. अभ्यासक्रमात नाही ते विचारायचं नाही, तुला मी ते सांगणार नाही, त्याने त्याची तुला गरज काय? बरं, एखादा धडा आहे, तो काय म्हणतो, बरं तो ऑप्शनला टाक, तो ऑप्शनला आहे, काही शिकायची गरज नाही, वाचायची गरज नाही. म्हणजे आम्ही ज्ञानासाठी शिकत नाही, लक्षात ठेवा, आम्ही आमच्या मार्कांसाठी शिकतो. आणि येथेच आम्ही स्वतःची एवढी फसगत करून घेतो, आम्ही ज्ञानासाठी शिकतच नाही. आमची बुद्धी वाढावी, आमची बुद्धी प्रगल्भ व्हावी यासाठी आम्ही शिकत नाही. आम्ही आमचं काम सोपं करण्यासाठी शिकतो. आम्ही पुस्तकही वाचत नाही, आम्ही गाईड वाचतो, आम्ही क्लास लावतो. कशासाठी लावतो? असाच क्लास आम्ही पाहतो की जो अपेक्षित प्रश्न बरोबर सांगेल, असाच आम्ही क्लास लावतो.
नंतर आम्ही शिकतो, नंतर मोटिवेशनच्या क्लासला जातो, आम्हाला मोटिवेशन मिळतं ना. मग तो बिलगेटची कथा सांगतो, तो याची कथा सांगतो, तो यशस्वी लोकांच्या कथा सांगतो, मग हम होंगे कामयाब वगैरे वगैरे ऐकतो. आमचं असं वाटतं की आम्ही पण आता झालोच बिलगेट्स, आम्ही झालोच फोर्ड, अशी आम्ही सगळ्या कल्पना करतो. आणि यातनं फक्त श्रीमंत तो क्लास घेणारा होतो आणि तो मोटिवेशनचा माणूस होतो. तुमच्या पदरामध्ये अक्षरशः काहीही पडत नाही. याचं कारण असं जो बेस आहे, जो ज्ञानाचा बेस आहे, तो ज्ञानाचा बेसच जर तुमच्यामध्ये नसेल तर कोणत्या पद्धतीने कोणत्या परिस्थितीत तुम्हाला भविष्याच्या दिशा स्वतःहून दिसू शकते. लक्षात घ्या. कुतूहल असलं, प्रश्न पडले, प्रश्नाची उत्तरं शोधली आणि ती तर्कशुद्ध उत्तर शोधली, कल्पनाशक्ती असली, कल्पनाशक्तीनंतर तर्कबुद्धीकडे नेली, तर तर्कबुद्धीने वापरलेल्या कल्पनाशक्तीतनं जर संशोधन केलं तर शोध लागू शकतात ना. आमच्या कल्पना फार भरमसाठ असतात. नको त्या कल्पना, नको ते विनोद करण्यामध्ये आमची कल्पनाशक्ती भारतीयांची सुसाट चालते. हरकत नाही, ती चांगली गोष्ट आहे. म्हणजे एक विनोदबुद्धी असणं ही अत्यंत हेल्दी गोष्ट आहे, ती आरोग्याला फार चांगली आहे. पण 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 त्यासाठी बुद्धीला श्रमही द्यावे लागतात. लक्षात ठेवा. मन हलकं कधी करावं वाटतं माणसाला? जड झालं तर. जड करण्यासाठी काय करावं लागतं? अभ्यास करावा लागतो, चिंतन करावं लागतं, त्याचं विश्लेषण करावं लागतं. आम्ही काय करतो? आमचं चिंतन विश्लेषण ही भानगडच नसते. मेकॉलेने ज्यावेळेस शिक्षण पद्धती बनवली, त्याला इथले जे भारतीय पंडित आहेत, म्हणजे वैदिक लोक आहेत, त्यांची मदत झाली त्या अभ्यासक्रम बनवताना. आणि मग त्यांनी अभ्यासक्रम करताना आणि प्रश्नपत्रिका कशा असतात हे ठरवताना त्यांनी एकच धोरण पुढे ठेवलं की आपल्याला सोपं काय जाईल, आपल्याला पाठांतर सोपं जातं. कारण आपण वर्षानुवर्ष न समजता पोपटासारखं पाठच करत आलेलो आहे. त्यामुळे जे पाठांतर जर आम्हाला सोपं जाणार असेल तर आम्ही पाठांतर करतो. मग त्या पद्धतीने अभ्यासक्रम बनवा, त्या पद्धतीने प्रश्नपत्रिका बनवा. आणि आम्ही तशा पद्धतीने प्रश्नपत्रिकांची सवय लावली. आजही प्रश्नपत्रिका ब क ड ह्यापैकी योग्य तो पर्याय सांगा, अशा प्रकारचे जे प्रश्न जोड्या लावा. किंवा कोणतं गोष्ट कोणत्या साली झाली, शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध कोणत्या साली केला, काय तिथी होती, काय दिवस होता, काय तारीख होती. आमचे प्रश्नोत्तरं हे अशा प्रकारचे आहेत. असा आम्ही प्रश्न विचारला नाही की अफजल खानाची हत्या केल्यामुळे स्वराज्याला नेमका फायदा काय झाला याच्याबद्दल तुमचं मत सांगा. लेखकाचं मत म्हणजे धड्यात ज्या लेखकांनी दिले ते मत सांगून का तुमचं स्वतःचं आकलन सांगा, असा प्रश्न आम्ही विचारत नाही. आणि विद्यार्थ्यांनी जर स्वतःचं आकलन जर वापरून जर उत्तर लिहिलं तर तो आपला जो परीक्षक आहे तो अक्षरशः फुली मारतो आणि 0 मार्क देतो. कारण तो म्हणतो की उत्तराची ही पद्धत नाही, अभ्यासक्रमामध्ये हे नाही, पुस्तकामध्ये हे लिहिलेलं नाही. तू किती बुद्धिमान लिहिलं असलं, उत्तर लिहिलं असलं तरी तुला आम्ही पास करू शकत नाही, कारण तू त्याला लायक नाहीस. म्हणजे अशी आमची लायकी आहे. मला आठवतं मी 8वीला पुण्यात शिकायला आलो. मी खेड्यातच शिकलो 7वीपर्यंत. 8वीत शिकायला आलो पुणे विद्यार्थीगृहामध्ये. शिक्षकांनी विचारलं आज पहिलाच दिवस आहे, प्रश्न विचारा. मला प्रश्न पडला होता. आधी तेजोमुख सिद्धांत होता, विश्वनिर्मितीबद्दलचा तेजोमुख सिद्धांत होता. तर मी विचारलं की सर, म्हटलं की मला प्रश्न आहे, म्हटलं की जर तेजोमेघ होता, विरळ तप्त हे होता, त्यापासून हे ग्रह वगैरे बनले असं तुम्ही म्हणता, मग त्याच्यावर जीवसृष्टी कुठून आली? मी लहान होतो, माझ्या मनातला हा प्रश्न होता. मी विचारला शिक्षकांना. शिक्षकांनी काय म्हणावं की याचं उत्तर मी तुम्हाला वर्षाच्या शेवटी देईल. म्हटलं ठीक आहे. म्हटलं मी वर्षाच्या शेवटी त्यांनी पुन्हा शेवटचा तास होता, तोच प्रश्न विचारला त्यांनी की कोणाला प्रश्न असेल तर विचार. मी तोच प्रश्न विचारला. शिक्षकांनी सांगितलं मी याचं उत्तर देणार नाही, कारण हे तुम्हाला अभ्यासक्रमात नाही. आणि जर अभ्यासक्रमात नसेल, तुम्ही जेव्हा इंजिनिअरिंगला किंवा सायन्सला पुढे जाल त्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला मिळेल. आता तुम्हाला याची माहिती करून घ्यायची गरज नाही. लक्षात ठेवा. नंतर मी पिच्छा सोडणारा माणूस नाही, जन्मजात पिच्छाच धरतो. नंतर मी स्वतः विश्वनिर्मितीचा स्वतंत्र सिद्धांत लिहिला, अवकाशस्थान सिद्धांत आणि विश्वनिर्मिती नावाचा. अर्थात त्याला 15-20 वर्ष अभ्यास करावा लागतो, काही एका दिवसात होत नसतो, हे करावं लागत नाही. ते असो. सांगायचा मुद्दा असा की आमचे शिक्षक विद्यार्थ्याचं कुतूहल मारून टाकतात. समजा मी माझ्या स्वतःच्या जोरावर प्रयत्न केला नसता तर माझ्याकडनं हा सिद्धांत लिहिला गेला नसता. ही वस्तुस्थिती आहे. कित्येक कोट्यावधी लक्षावधी विद्यार्थ्यांच्या संकल्पनांना, कल्पनांना, कुतूहलांना, प्रश्नांना याच शिक्षकांनी, याच पालकांनी अक्षरशः त्याचं खून केलेलं आहे. आणि मग
मग इथे आईन्स्टाईन कसा निर्माण होईल, इथे न्यूटन कसा निर्माण होईल. आईन्स्टाईन जर या देशात जन्माला आला असता तर तो 7वी-8वीतच पर्यंत जाऊन त्याने नंतर रामराम ठोकला असता. आईन्स्टाईन नाव हे जगाला माहिती झालं नसतं, कारण तो झालाच नसता, कारण त्याला हे करताच आलं नसतं. ते करावं अशी वातावरणच नाही. मग आपण असे कितीतरी प्रतिभा मारलेल्या आहेत, आणि ह्या प्रतिभा मारल्याचं कारण आपलं कुटुंब पद्धती कुतूहल मारणारी आणि आपली शिक्षण पद्धती. या शिक्षण पद्धतीने आमच्या विद्यार्थ्यांचं प्रचंड प्रचंड वाटोळं केलेलं आहे. शिक्षण म्हणजे काय? शिक्षण म्हणजे विद्यार्थ्याला, मुलाला प्रगल्भ बनवणं, त्याला माहितीने संपृक्त न करणं, ज्ञानाने संपृक्त करणं, त्याच्यामध्ये लॉजिकल सिक्वेन्सिंगने विचार करण्याची पद्धत विकसित करणं, तार्किक विचाराची पद्धत त्याच्यामध्ये विकसित करणं, आणि शेवटी त्याचं काहीतरी उपयोजन म्हणजे ज्याचा युटिलिटी ही शोधणं. आणि युटिलिटी जरी नसेल त्याचं तात्विक, त्याचं पुढच्या संभावना ज्या आहेत त्या संभावनांची दिशा दाखवणं, हा जो प्रवास आहे हा ज्यातनं मिळतो त्याला शिक्षण म्हणतात. शिक्षण हे व्यक्तिगत असतं, लक्षात ठेवा. शाळा कॉलेजामध्ये शिक्षण नाही. असं इमर्सनने असं म्हटलेलं आहे की एज्युकेशन गिवन इन स्कूल्स अँड कॉलेजेस इज नॉट एज्युकेशन बट मिनिंग ऑफ एज्युकेशन. लक्षात घ्या. शाळा कॉलेजामध्ये आम्ही फक्त शिक्षणाचा अर्थ शिकतो, शिक्षण नाही. आम्ही काय शिकायचं हे शाळा कॉलेजमध्ये शिकतो. लक्षात घ्या. आपली फार गफलत झालेली आहे. आम्हा भारतीय लोकांची प्रचंड गफलत झालेली आहे. आम्हाला वाटतं शाळा कॉलेजातच जे मिळतं ते शिक्षण, त्यात जे पास होतो त्याच्यावर आमचं मेरिट, आम्ही बुद्धिमान. जर नापास झालो, कमी मार्क मिळाले तर आम्ही निर्बुद्ध. हे आम्ही ठरवून टाकून आमचे मापदंड जे शिक्षणाचे, ज्ञानाचे मापदंड, हे आम्ही एवढे फालतू, अवैज्ञानिक, अशास्त्रीय बनवून टाकलेले आहेत की त्यामुळे आम्हाला शिक्षणाचा अर्थ कळाला नाही. शिक्षण शाळा कॉलेजमध्ये आम्हाला फक्त काय शिकायचं आहे यासाठी ते आहे. म्हणजे शाळा कॉलेजमध्ये तुम्हाला अभ्यासक्रम दिलेला असतो, तो एक आराखडा असतो. लक्षात ठेवा. तुम्हाला समजा तुम्ही मध्ययुगीन किंवा शिवाजी महाराज इतिहास शिकताय असं गृहीत धरा, त्यात एक तुम्हाला आराखडा असतो. चला, शिवाजी महाराज जन्म इथे झाला, ते महाराजांनी असं 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 जीवनामध्ये केलं, हा एक आराखडा आहे. त्याच्यामध्ये संशोधन करून स्वतःच्या प्रतिभेने त्या इतिहासाचं नव्याने आकलन करून त्यांच्या हालचालींचं असेल, त्यांच्या शत्रूंचं असेल, त्यांच्या मित्रांचं असेल, त्यांच्या अर्थव्यवस्थेचं असेल, त्यांच्या प्रशासन व्यवस्थेचं असेल, त्यांच्या आपल्या लष्करी व्यवस्थेचं असेल, याचं ॲनालिसिस आणि ते स्वतः करता येणं हे विद्यार्थ्याने करायचं असतं. लक्षात घ्या. त्याला शिक्षण म्हणतात. मग या पार्श्वभूमीतून पहा, तुम्ही शिकलात शाळेमध्ये? नाही शिकलात. तुम्हाला काय शिकायचं हे सुद्धा समजलेलं नाही आहे. जर काय शिकायचं हे सुद्धा जर नीट समजत नसेल तर आम्ही शिकणार काय? आम्ही स्वतःहून काय शिकणार? आणि आम्ही निर्मिती काय करणार? लक्षात ठेवा. मेकॉलेने शिक्षण पद्धतीची निर्मितीच अशी केली, रचनाच अशी केली की भारतीय लोकांनी नवनिर्मिती करू नये. लक्षात ठेवा. अत्यंत गंभीर गोष्ट होती ही, ज्याच्याकडे भारतीय समाज धोरणांचं त्या काळातल्या लक्ष गेलं नाही, कारण त्यांच्या पुढचे अर्थात प्रश्न वेगळे होते. त्यांनी याचा सिरियसली विचार केला नाही. त्यांनी देशीवाद, शिक्षणामध्ये देशीवाद कसा आणायचा, भारतीय भाषात कसं शिक्षण द्यायचं, भारतीय पद्धतीनं कसं शिक्षण द्यायचं याच्यावर विचार केला. पण काय शिकवायचं याच्यावर मात्र विचार केला नाही. लक्षात ठेवा. काय शिकवायचं, कसं शिकवायचं याच्यावर विचार केला नाही. त्याच्यामुळे आमच्या शिक्षण पद्धतीचं अक्षरशः पूर्ण मातेरज होऊन गेलं. कारण आम्ही शिक्षणाचा अर्थ जो मेकॉलेने मनामध्ये ठेवला होता तोच हेतू पुढे रेटत आम्ही आस्थागतपर्यंत आणलेला आहे. आणि आमचं बाह्य अवडंबर जे आहे, म्हणजे रूम्स किती असाव्यात, एका शाळेमध्ये एका वर्गामध्ये किती विद्यार्थी असावेत, शैक्षणिक साधनं काय असावीत, मग परदेशी शिक्षण संस्थांना प्रवेश द्यायचा की नाही द्यायचा, त्यानंतर युनिव्हर्सिटी ग्रांट कमिशन अस्तित्वात ठेवायचं की नाही ठेवायचं, मग बहुशाखीय शिक्षण कसं द्यायचं, कसं नाही द्यायचं, हे आमचे जे नवीन शिक्षण धोरणसुद्धा आहे हे अक्षरशः फक्त रंगरंगोटी आहे. जो मूलभूत गाभा आहे शिक्षणाचा त्याच्याकडे आमचं लक्ष नाही. लक्षात ठेवा. पाश्चात्य देशांमध्ये शैक्षणिक मानसशास्त्रावर अगदी प्लेटोच्या काळापासून विचार चालू झाला. लक्षात ठेवा. सॉक्रेटिस हा जगातला अत्यंत उत्कृष्ट शिक्षक होता, कारण तो प्रश्न विचारायचा. लक्षात ठेवा. त्याला विषयाचा प्याला त्यासाठी प्यावा लागला, कारण तो प्रश्न विचारायचा आणि विद्यार्थ्याला कडनं उत्तर मागायचं. लक्षात ठेवा. तो उत्तर नाही द्यायचा,
विद्यार्थ्याला विचार करायला प्रवृत्त करायचा, त्याला चिंतन करायला प्रवृत्त करायचा आणि त्याच्याकडनं तो उत्तर मागून घ्यायचा. 4 विद्यार्थ्यांचे उत्तर सारखे येणार नाहीत आणि येऊच नाहीत, कारण ते प्रोटोटाईप्स असतं ना, त्याला खरं उत्तर म्हणत नाहीत. प्रत्येकाचं उत्तर हे स्वतंत्रच असलं पाहिजे, कारण प्रत्येक व्यक्तिमत्व, प्रत्येक व्यक्ती एक स्वतंत्र व्यक्ती आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. सॉक्रेटिसला समजलं. सरकारला वाटलं, त्यांच्या राजाला वाटलं की ह्या तरुणांना भडकवतोय, कारण तो विचार करायला भाग पाडतोय. म्हणजे याचा अर्थ असा की लोक विचार करू शकत होते, तरुण विचार करू शकत होते, आणि सॉक्रेटिसने ते ओळखलं, त्याने विचार करायला लावला. आमचा समाज असा आहे, मतिमंद निर्माण करणारा समाज आहे, की आम्हाला प्रश्न विचारणारे लोक नको आहेत. प्रश्न सरकारला विचारलेले चालत नाहीत, व्यवस्थेला विचारलेले चालत नाहीत, धर्माला विचारलेले चालत नाहीत, शिक्षण व्यवस्थेला विचारलेले चालत नाही, आई वडिलांनाही प्रश्न विचारलेले चालत नाहीत. म्हणजे आमचं समाज हा मनमुठाव करणारा, मनाचे टोटल दरवाजे बंद करायला लावणारा आणि त्याला एका अर्थाने गुलाम करणारा असा आमचा समाज बनलेला आहे. अशा समाजातनं स्वतंत्र प्रतिभेचे, स्वतंत्र प्रज्ञेचे लोक कसे निर्माण होतील याचा आम्ही गांभीर्याने विचार करायला पाहिजे. लक्षात घ्या, शिक्षणातून जग बदलू शकतं, देश बदलू शकतो, समाज बदलू शकतो, व्यक्ती बदलू शकते. ज्याच्यामध्ये स्वतंत्र प्रज्ञेचा विकास झालेला आहे. आताच्या पद्धतीमध्ये काही क्वचित अपवादाने काही येतात पुढे, नाही अशातला भाग नाही, काही प्रतिभावंत पुढे येतात, पण ते सुद्धा जेवढी झेप घेऊ शकले असते तेवढी घेऊ शकत नाहीत ना. त्याचं काय करायचं? हा जो भाग आहे, हा जो श्रमप्रतिष्ठेचा जो भाग आहे, हा श्रमप्रतिष्ठेचा भाग तर आम्ही पूर्ण विसरूनच गेलो. कारण आम्हाला श्रम न करता नोकरी करायला मिळणं हा आमचा शिक्षणाचा अर्थ आहे. आमचा शिक्षणाचा अर्थ हा नाही आहे की श्रमाचं अशा रीतीने उपयोग करावा की कमीत कमी श्रमात जास्तीत जास्त उत्पादन कसं होईल असे आम्ही शोध लावावे, हे आमच्या पद्धतीत नाही आहे. तो आमच्यात विचारच नसतो. आम्हाला हात काळे करायला चालत नाहीत, आमच्या शुभ्र कपड्यांवर काळा डाग पडलेला आम्हाला चालत नाही, किंवा निळा डाग पडलेला आम्हाला चालत नाही. कारण आम्ही आमची स्वतःची विचार करण्याची जी पद्धत आहे ती आमच्या शिक्षण पद्धतीमुळेच एवढी संकुचित करून टाकली आहे. आमची स्वप्नसुद्धा आम्ही एवढी खुरटी बनवून टाकली आहे. आमची स्वप्न असून काय असतात? शिकायचं, कुठेतरी चिकटायचं, फ्लॅट झाला पाहिजे, कार झाली पाहिजे, मग लग्न झालं पाहिजे, मग आठवड्यातनं एकदा कुठेतरी फिरायला गेलं पाहिजे, पिक्चर पाहायला पाहिजे, बटाटे वडे खाल्ले पाहिजेत. पुणेकर असेल तर त्याला बटाटे वडे फार प्रिय असतात. एक गजरा घेतला पाहिजे बायकोसाठी, आणि वर्षातनं एकदा कुठेतरी फिरायला जायला मिळालं पाहिजे. ते देवदर्शनाला जायला मिळालं पाहिजे, तिरुपतीला किंवा साईबाबाला किंवा चारोधामला किंवा ज्योतिर्लिंगांना जायला मिळालं उत्तमच. ही आमची जगण्याची, आनंदाची, जीवनाच्या आनंदाची ही आमची स्वप्न. ही एवढी क्षुद्र, एवढी घटिया, एवढी बालिश स्वप्न आहेत आमची. आमची स्वप्न जर एवढी बालिश असतील तर आमच्याकडनं महत्तम, उत्कृष्ट कृत्य आमच्याकडनं कशी होतील? होण्याची शक्यता नाही. कसं होणार? कारण आरातच नाही ना. आमच्या आरात आम्हीच ठेवतो नाही, आम्हीच आमचे झरे बंद करून टाकले. झरे आहेत, होते. जन्माला ज्यावेळेस मूल येतं त्यावेळेस तो सर्वात जास्त प्रतिभावंत असतो, लक्षात ठेवा. त्याला फक्त व्यवस्थेने पैलू पाडायचे असतात, त्याला दिशा द्यायची असते. आणि ती दिशासुद्धा द्यायची म्हणजे काय करायची? तो अमुकच दिशेला असं नाही. या दिशा आहेत, या 25 दिशा आहेत, त्यातली तू निवडायची आहेस. तू निवडून तुला जर समजा गणितात इंटरेस्ट असेल तर मी तुला इतिहास तुझ्या बोकांडी कशाला टाकू? गरज नाही ना. आमच्या डोक्यावर आम्हाला गणितही बोकांडी, इतिहासही बोकांडी, भूगोलही बोकांडी, नागरिकशास्त्रही बोकांडी, हे 10 विषय आमच्या बोकांडी कशाला पाहिजेत? मला जर मी समजा इतिहासकार आहे तर मला इतिहासामध्येच एक्सपर्ट करायला पाहिजे, इतिहासातच संधी दिली पाहिजे. बाकीचे विषय तोंड ओळख म्हणून ठेवायला हरकत नाही, ते माहीत पाहिजेत. परंतु त्याच्यात मी पास होणं गरज काय? उलट मी माझी बुद्धी जिथे चालते, माझी स्मरणशक्ती जिथे चालते, माझं आकलन जिथे जास्त चालतं, ज्या इतिहासात म्हणा, एखाद्या गणितात चालत असेल, एखाद्या भाषेत चालत असेल, एखाद्याचं वेगवेगळ्या विज्ञानात चालत असेल, तर ते करू द्या ना. उगीच त्याच्या बोकांडी आमच्या शिक्षण व्यवस्थेने फालतू विषय एवढे बोकांडी मारलेले आहेत आणि आम्ही विद्यार्थ्याला विचारतच नाही की बाबा तुला काय करायचं आहे.
आम्ही ठरवतो मार्क किती पडले त्याच्यावरनं ठरवतो याला कशात हा हुशार आहे. आता नाही त्याच्यात हुशार, मार्क जास्त पडले म्हणून समजू नका, त्याची त्या विषयातली स्मरणशक्ती चांगली आहे, त्याचं आकलन आहेच चांगलं असा त्याचा अर्थ नाही, हे आपण समजावून घेतलं पाहिजे. म्हणजे आम्हाला आमच्या मुलांना, पालकांना बदलावं लागेल. शिक्षक बदलतील तेव्हा बदलतील, बदलायचं आहे पालकांना. अनेक पालक काय करतात, त्याला इंजिनियर व्हायचं असतं. म्हणजे आमच्या पिढीच्या वेळेस असं खूप होतं, आता मला फारसं माहीत नाही. काय होतं, बापाला इंजिनियर होता आलं नाही, किंवा डॉक्टर होता आलं नाही, किंवा आर्मीत जाता आलं नाही, किंवा ऑफिसर होता आलं नाही, किंवा IAS होता आलं नाही, IPS होता नाही, किंवा पोलीस होता आलं नाही. मग तो काय करणार, लहानपणापासून ठरवणार मी माझ्या मुलाला इंजिनियर बनवणार. मग त्या मुलाला त्यातली अक्कल असो अथवा नसो, त्याची आवड असो अथवा नसो, बळजबरी त्याला त्याच्यात ढकलायचा, मागं रेटा लावून घोकमपट्टी करायला लावून, क्लासेस लावून, प्रसंगी कॉप्या करून त्याला ते पास करायला लावणार. नको त्या आवडीच्या, आवडच नाही, ज्याच्यामध्ये इंटरेस्टच नाही अशा विषयात त्याला घ्यायला लावणार आणि त्याच्या आयुष्याचं वाटोळ करून टाकणार, त्याची स्वप्न संपवून टाकणार. ही म्हणजे शरीराने माणसं मारलेली एक वेळ परवडली. तुम्ही बौद्धिकदृष्ट्या ज्या वेळेस कोणाची हत्या करता, ज्याच्या प्रतिभेची हत्या करता, त्याच्या स्वप्नांची हत्या करता, ती हत्या हा सर्वात मोठा जगातला क्राईम आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आपल्याला दुसरी गोष्ट काय झाली आपली, सरकार काय करतं की समाजाला भविष्याची गरज काय आहे, ती गरज पूर्ण करण्यासाठी कुशल कामगार, म्हणजे ते बौद्धिक असतील किंवा शारीरिक असतील, हे कसे निर्माण करायचे यासाठी ते एक योजना आखतात. लक्षात घ्या, मनुष्यबळ विकास खात्याचं ते काम असतं. आजकाल ते काही काम करत नाही बाबा, वेगळा ते सोडून द्या आपण, परंतु टेक्निकली तरी त्यांना ते काम करावं लागतं. म्हणजे कसं, मग भविष्यात इंजिनियर किती लागणार आहेत, डॉक्टर किती लागणार आहेत, इंजिनियर्समध्ये सिव्हिल इंजिनियर किती लागणार, मेकॅनिकल किती लागणार, केमिकल इंजिनियर्स किती लागणार, पॉलिमर इंजिनियर्स किती लागणार, ऑटोमोबाईल इंजिनियर्स किती लागणार, हे अंदाज बांधून त्यानुसार मग तेवढी जागा, सीट्स निर्माण करणं, तेवढी कॉलेजेस निर्माण करणं, किंवा आहे त्या कॉलेजातल्या जागा वाढवणं, हे उद्योग करण्यासाठी हे मनुष्यबळ विकास खातं असतं, की भविष्यातली समाजाची गरज भागवणं हा त्यांचा हेतू. म्हणजे मूल जणू काय आज जन्माला येणारं मूल हे उद्याचं समाजाचा बिनकामाचा पोट भरू हमाल आहे, ओझे भाऊ हमाल आहे. आताच्या पिढीची स्वप्न किंवा हतबलता आपल्या खांद्यावर, जसा येशूने खांद्यावर क्रूस वाहून नेला, त्याप्रमाणे याच्या स्वप्नांच्या प्रेतांचं ओझं आपल्या खांद्यावर ओढून नेणारा तो अपत्य आहे, असं आम्ही भविष्यातला नागरिक आहे असं आम्ही समजतो. आणि आम्ही भविष्याची हत्या करतो. आम्ही फक्त आमच्या मुलाच्या भविष्याची हत्या नाही करत, आम्ही देशाच्याच भविष्याची हत्या करतो. ज्यावेळेस एकाचं स्वप्न आम्ही भंग करतो, एकाच्या स्वप्नाची आम्ही ज्यावेळेस वाट लावतो, त्यावेळेस स्वाभाविकपणे त्याच्याबरोबरच्या जे काही त्याचा जो एक वर्तुळ असतं, ज्याला आपण वर्तुळाचा एक न्याय असतो, त्याच्यावर मी कधीतरी तुमच्याशी बोलेल. वर्तुळाचा सुद्धा एक नियम आहे, वर्तुळाचा एक कायदा आहे, त्याच्यावर मी भविष्यात पुस्तक लिहिणार आहे, माझं संशोधन सध्या चालू आहे. तो वर्तुळाचा नियमातला एक भाग असा आहे की विद्यार्थ्याचं जे वर्तुळ बनतं नैसर्गिकरित्या, मग ते परिवारातलं असेल, विद्यार्थ्यातलं मित्रांचं असेल, किंवा बाहेरच्या शाळाबाह्य मित्रातलं असेल, जे वर्तुळ बनतं ते वर्तुळाचा एकमेकांवर होणाऱ्या जे परस्पर संबंधाने निर्माण होणारे जे परिणाम होतात, त्यातनं एक विनाशक अशी परिस्थिती निर्माण होते. आणि ती होऊ नये हा जर विचार करायचा असेल तर आधी पालकांनी शहाणं व्हायला पाहिजे, आणि दुसरी अक्कल शिक्षकांना यायला पाहिजे. आज शिक्षक पुरी गुरुदेवर फार चांगलं, आम्ही गुरुपौर्णिमेला फार त्यांचा वंदन वगैरे करतो आणि हे करतो. मी सांगतो तुम्हाला, माझे वडील शिक्षक होते, लक्षात ठेवा, माझे वडील शिक्षक होते. भारतामध्ये खऱ्या अर्थाने शिक्षक, ज्याला शिक्षणाचा अर्थ कळालाय असा शिक्षक नाही, ही दुर्दैवाने एक कटू असली तरी वस्तुस्थिती आहे. आपण मग समाधान शोधत असतो, मग याच्यात समाधान शोध, त्याच्यात समाधान शोध, त्याच्यात समाधान शोध, पण एक खोटं समाधान शोधू नका. गुरु नावाची गोष्ट अस्तित्वात नाही आहे, ती असूही शकत नाही, असूही नये. कारण गुरु म्हणजे काय करतो, गुरु म्हणजे त्याच्या ज्या संकल्पना असतात किंवा त्याची जी कला असते, समजा काय, ती तशीच्या तशी विद्यार्थ्यांमध्ये संक्रमित करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे तो रोबो बनवायचा प्रयत्न करतो, तो झोंबी बनवायचा प्रयत्न करतो, तो प्रोटोटाईप बनवायचा प्रयत्न करतो, तो रोबोटिक बनवायचा प्रयत्न करतो. त्याला शिक्षक म्हणत नाही. शिक्षक असला पाहिजे, गुरु अजिबात नसता कामा नये.
आणि आता आपले ज्या काही संकल्पना आहेत आपण उदात्ती करून ठेवलं काही संकल्पनांचं, जसं गुरुकुलचं वगैरे जे फालतू उदात्ती करून ठेवलेलं आहे, या उदात्तीकरणाला बाहेर पडा. विद्यार्थी हाच केंद्रबिंदू असतो शिक्षणाचा, ज्ञानाचा. आणि त्याची जी स्वतःची इच्छा आहे, त्याला जे शिकावंसं वाटतंय, त्याला ज्यातलं कळतंय, ज्यातलं आकलन आहे, आणि ज्यातलं जास्तीत जास्त कळावं असं वाटतं. आणि जगामध्ये प्रत्येक विद्यार्थी बुद्धिमान आहे, लक्षात ठेवा. हे मेरिट हे जे काही वैदिक लोकांनी चालू केलं नाटकं फालतूची, मेरिट म्हणजे तुमची काय पोपटपंची म्हणजे मेरिट नाही. ते अगदी अत्यंत फालतू, शिक्षणाचा तो अत्यंत फालतू प्रकार आहे. पाठांतर असणं किंवा स्मरणशक्ती असणं, ती स्मरणशक्तीची परीक्षा झाली, ती ज्ञानाची परीक्षा नाही, ती तुम्हाला काय समजले त्याची परीक्षा नाही. त्यामुळं या गोष्टींवर अत्यंत गंभीरपणे विचार केला पाहिजे. मी शिक्षण विचार पुस्तक लिहिलं. हे माझं जे शिक्षणाबद्दलचं चिंतन होतं ते पुस्तकात फारच व्यापक आहे, बरंच आहे. मी आता भाषणामध्ये जेवढं सांगू शकलो तेवढंच. परंतु एक लक्षात घ्या, तुम्हाला आजपासून तुम्हाला स्वतःला बदलायला पाहिजे. तुमचे ज्ञानाचे विषय बदलले पाहिजेत, माहितीचे नाही, ज्ञानाचे विषय बदलले पाहिजेत. आपल्या प्रगल्भतेचे विषय बनले पाहिजे, आपल्या स्वप्नांचे विषय बदलले पाहिजेत. तरच आपण खऱ्या अर्थाने एक समर्थ देश, राष्ट्र, समाज घडवू शकतो. आम्ही आताच्या पद्धतीने समाज घडवू शकत नाही. मी आता जाता जाता एकच गोष्ट सांगतो तुम्हाला, आमची शिक्षण व्यवस्था काय आहे. समीर मोहिते म्हणून टाटा समाज कल्याण विभागातलं विद्यापीठामध्ये, टाटा समाज कल्याण टीस आपल्याला माहिती असेल, ऐकलं असेल आपण, प्रसिद्ध आहे, अत्यंत प्रसिद्ध आहे, भारत प्रसिद्ध आहे. समीर मोहिते हा तिथला विद्यार्थी. त्याने कोकणामधल्या 2 शाळांचा 7वीची विद्यार्थी आणि 10वीची विद्यार्थी 1 वर्षभर अभ्यास केला 2 गावांचा. त्याने निष्कर्ष काढले. निष्कर्ष काय काढले? प्रत्येक विद्यार्थ्याला, म्हणजे त्यांना प्रश्न विचारले होते. त्याने बरीच प्रश्नपत्रिका तयार केली. त्यातला एक प्रश्न असा होता, तुम्हाला क्रिकेटचा कॅप्टन कोण असावा? माझ्या जातीचा असला पाहिजे. 7वीतली मुलं म्हणतात, 10वीतली मुलं तेच म्हणतात. त्यानंतर पोरींनी तिला घरातली कामं आली पाहिजेत. घरातली कामं करणं मुलींचंच काम आहे. हा दुसरा, हे विद्यार्थ्यांचं. त्यानंतर शिक्षक कोणता आवडतो? जातीचे किंवा जातीच्या जवळपासचा जो आहे तो शिक्षक आम्हाला आवडतो. तुझं नवबौद्धांबद्दलचं मत काय आहे? ते जातीवादी लोक आहेत, आम्हाला त्यांच्या आंबेडकर जयंतीत किंवा याच्यामध्ये सहभागी करून घेत नाहीत. अशा स्वरूपाचे अक्षरशः तुम्हाला आश्चर्य वाटेल, धक्का बसेल की मुलं जर शालेय जीवनातच, शाळेतच ह्या विचार करतायत, म्हणजे आमची शिक्षण पद्धती विद्यार्थ्याला काय लायकीचा नागरिक बनवत आहे, कोणत्या दिशेला नेणारा नागरिक बनवत आहे की ज्याच्यामध्ये जातीवाद, लिंगभेद हे लहानपणापासून त्याच्या डोक्यामध्ये शाळेमध्येच भरवलं जातं. म्हणजे घरातही भरवलं गेलेलं आहे अर्थात, त्याशिवाय तो शाळेत त्याचा उद्गार येणार नाही. पण शाळेत तरी बदलायचा प्रयत्न व्हावा, तो सुद्धा होत नाही. त्याच्यामुळे आपल्याला फार गंभीरपणे विचार करावा लागतो. उद्योगशास्त्र आपल्याकडे विकसित का होत नाही याचं कारण पुन्हा आपल्या शिक्षण व्यवस्थेत आहे. कारण आपली शिक्षण व्यवस्था नोकरदार बनवणारी व्यवस्था आहे. आमची शिक्षण व्यवस्था आम्हाला चांगला शेतकरी बनणं शिकवत नाही. शेतीवर आधारित उद्योग काय आहेत, किमान काय आहेत आणि काय होऊ शकतात हे आम्हाला शिकवलं जात नाही. आम्हाला फळप्रक्रिया उद्योग आहेत, त्यातलं काही शिकवलं जातं. आम्हाला इंजिनिअरिंगचे उद्योग कशाच खूप जाऊ द्या. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ज्यावेळी जग त्याच्या फार पुढे गेलं, आम्ही त्याच्यामध्ये फक्त कोडिंग करणारे बनणार आहोत. काय, जसं IT मध्ये आज आमची स्वतःची भाषा नाही. मी 98 साली माझी सॉफ्टवेअर कंपनी होती. मी बेंगलोरला एका प्रसिद्धीमध्ये क्वांटम कॉम्प्युटरची संकल्पना मांडली होती. आत्ता त्या गोष्टीची, ती 98ची गोष्ट, आता त्याला 22-23 वर्ष होऊन गेली. अजून आता त्या क्वांटम कॉम्प्युटरच्या दिशेने थोडे प्रयत्न आता होत आहेत, पण ते भारतात नाहीत, ते बाहेर होत आहेत. लक्षात ठेवा, मी कल्पना मांडली, माझ्याकडे ते संशोधनासाठी जो पैसा लागत होता, जी लॅबोरेटरी पाहिजे होती, ती मला उपलब्ध करता आली नाही. मी प्रयत्न केले अर्थातच, पण ते होऊ शकलं नाही. पण त्याचा आराखडा जो आहे सगळा मी तयार करून ठेवला. परंतु क्वांटम कॉम्प्युटर किंवा एखादी लँग्वेज बेसिक असेल, कोबोल असेल, VC++ वगैरे ह्या ज्या काही सगळ्या आताच्या क्लाउड कॉम्प्युटिंग वगैरे जे सगळ्या पद्धती आहेत, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, यात आमचं स्वतःचं योगदान काहीही नाही. आम्ही त्यात फक्त कोडिंग करणारे हमाल बनणार आहोत.
जसं एखाद्याला संस्कृत येते, एखाद्याला जपानी येते, एखाद्याला येते, तशी एखादी ही लँग्वेज एखाद्याला येते आणि तो स्वतःला बुद्धिमान समजायला लागतो. त्याच्यासारखा मतिमंद खरं कोणीच नसतो. त्याला फक्त भाषा येते. त्याला सांगितलं त्याप्रमाणे फक्त कोडिंग करायचं आहे. त्याला काही फार अक्कल वापरायची नाही आहे. तरीसुद्धा तो स्वतःला बुद्धिमान समजतो, कारण त्याला पगार जास्त मिळतो. लक्षात ठेवा, आमची प्रतिष्ठेच्या कल्पना, त्याला पगार किती मिळतो, तो काम काय करतो किंवा निर्मिती काय करतो, याच्यावर आमची त्याच्याकडे पाहायची दृष्टी ठरत नाही. त्याला पगार किती मिळतो, लक्षात ठेवा, पॅकेज किती आहे, यानुसार आमचा त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बनतो. ही जर आमची सामाजिक स्थिती असेल, एक काळ असा होता, लक्षात ठेवा, आताही आहे म्हणजे, पण त्यावेळेस तो पोर्टर जरी असला रेल्वेमधला पोर्टर, तर लग्न ठरायला लागलं तर मुलीकडचे प्रश्न काय विचारायचे, वर कमाई किती आहे. लक्षात ठेवा, पगार किती विचारायचे नाही, वर कमाई किती. म्हणजे आम्हाला जावईसुद्धा फ्रॉड पाहिजे असतो, पैसे खाणारा पाहिजे असतो, करप्ट पाहिजे असतो, लाचखाऊ पाहिजे असतो. ही आमची सामाजिक नैतिकता कशामुळे बनली याचं कारण पुन्हा आम्ही शिक्षण पद्धती जातो, कारण मूल्य शिक्षण आमच्या शिक्षण पद्धतीचा गाभास नाही. नैतिकता हा आमच्या विचारांचा गाभास नाही, आमच्या सामाजिक विचारांचा तो आमचा गाभा नाही. मित्र, खूप बोलण्यासारखं आहे, आपण बोलत राहू वेळोवेळी. जर कधी जर सहज मिळालंच तुम्हाला कुठे, तर हे पुस्तक अवश्य बघा, कारण तुम्हाला काहीतरी उपयोग होईल. लायब्ररीतनं वाचलं तरी चालेल. हे स्टोरी टेलवर हे पुस्तक दुर्दैवाने नाही आहे, कारण अकॅडमिक पुस्तकं शक्यतो स्टोरी टेल करत नाही. कदाचित ते करते भविष्यकाळामध्ये, परंतु सध्या तरी हे वाचलं पाहिजे, वारंवार चिंतन केलं पाहिजे. आणि त्यात भरपूर विषय आहेत. म्हणजे अगदी ज्ञान म्हणजे काय, या ज्ञानाची व्याख्या काय, मानसशास्त्र, शिक्षणाचं मानसशास्त्र म्हणजे नेमकं काय असतं. आमचे मानसशास्त्राविषयी आमच्याकडे कुणी फार गंभीरपणे घेत नाही, कारण मानसशास्त्रज्ञाकडे जातो म्हटलं की लोकांना वाटतं मला काय वेळ बीड लागलं काय, मी कशाला जाऊ मानसशास्त्रज्ञाकडे. तसं नसतं मित्रांनो. मानसशास्त्र हे जन्माला आल्यापासून आपल्या हातात हात घालून चाललं असतं. अनेकदा आपल्याला आपलं स्वतःचं मानसशास्त्र कळत नाही, आपल्या आवडीनिवडी आपल्याला स्वतःलाच कळत नाही, आपण गोंधळून जातो. त्यास मानसशास्त्रज्ञ मदतीला येतात. मानसशास्त्रज्ञांची मदत अवश्य घेतली पाहिजे. ते तुमचं स्वतःचे कल काय आहेत, तुमचे स्वतःची दिशा कोणत्या आहेत, तुमच्या आवडी काय आहेत, ह्या समजून घेण्यासाठी तुम्हाला मदत करतात. ते तुमच्या डोक्यावर थोपत नाहीत. ज्या तुमचे खरोखरचे जे कल आहेत, नैसर्गिक जे कल आहेत, ते तुम्हाला सांगत असतात. तुम्ही काही गोष्टी यातनं समजून घेतल्या असतील, तुम्ही शांतपणे ऐकून घेतलं. सर्वांचा मी आभारी आहे. धन्यवाद. राणी, राणी, राणी.